रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी विविध लोकाभिमुख विधायक आणि जनकल्याणकारी विकास कामांचा धूमधडाका सुरू ठेवला आहे। मागणी तसा निधीचा पुरवठा करीत आमदार दळवी हे मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक विकास कामे करीत आहेत। सर्वसमावेशक विकास करताना मुस्लिम बांधवांसाठीही भरीव निधी देण्याची भूमिका आमदार दळवींनी ठेवली आहे। रमजानच्या पवित्र महिन्यात आमदार महेंद्र दळवी यांच्या निधीतून निर्माण झालेल्या खंडाळा पीर मजीद पेवर ब्लॉक रस्ता आणि सुशोभीकरण कामाचे शानदार उद्घाटन रिपाई नेते सुनील सप्रे, फारुख सय्यद, मुझफ्फर पल्लवकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून करण्यात आले। यावेळी येथील 500 वर्ष पुरातन पीर मस्जिद आणि पीरबाबांचे वैशिष्ट्य आणि महिमा सांगण्यात आला। पेवर ब्लॉकच्या रस्त्याने पावसाळ्यात मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी येणे जाणे सुखकर व सोयीचे होणार आहे। येथील पीर मस्जिद हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनले आहे। आमदार महेंद्र दळवी यांनी येथील रस्ता आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी दळवी यांचे आभार मानले। अस्सलाम वालेकुम, मैं फ़ारूक सुलेमान सैयद अलीबाग का रहने वाला हूँ। लेकिन आज का जो ये प्रोग्राम है, यहाँ पे जो खंडाला के अंदर जो मस्जिद है, शाही मस्जिद 400 या 500 साल पुरानी मस्जिद है, इसके मस्जिद का काम तो शुरू हो गया अल्हम्दुलिल्लाह 2022 से। मस्जिद बहुत पुरानी थी, उसका रिपेयरिंग काम हुआ है। लेकिन इसके लिए जो रास्ता जो था, बारिश वगैरह के अंदर जो यहाँ पे आने के लिए जो रास्ता जो था, वो रास्ते पे चलने के लिए बहुत बड़ी तकलीफ़ होती थी। तो इस रास्ते को बनाने के लिए हमारे कुछ साथी, हमारे अलीबाग मुरुड मतदार संघ के जो आमदार है भाई महेंद्र सेठ दलवी साहब, उनके पास जाने के बाद उन्होंने जो यहाँ के रास्ते के बारे में जो हमारे साथी गए थे उनसे मशवरा किया, तो उन्होंने कहा कि हमको रास्ते की ज़रूरत है यहाँ पे। तो उन्होंने अल्हम्दुलिल्लाह अपने फ़ंड से पैसा देकर यहाँ पे रास्ता बनाया है और ये रास्ता अल्हम्दुलिल्लाह बहुत खूबसूरत बना है, ताकि यहाँ के लोगों के लिए यहाँ पे आने जाने के लिए कोई तकलीफ़ न हो और बारिश में भी जो चिखल होता था उससे भी इंसान बचे। इंशाल्लाह इस तरीके से यहाँ पे पेवर ब्लॉक का जो रास्ता बनाया गया वो उनके फ़ंड से बनाया गया। और मैं चाहूँगा कि हमारा मुस्लिम समाज जो है वो महेंद्र सेठ दलवी के साथ में भी है, वो बहुत अच्छे काम करते हैं। यहाँ पे नहीं, अलीबाग में नहीं, और मुरुड मतदार संघ के अंदर भी बहुत सारे हमारे मुस्लिम समाज के लिए उन्होंने बहुत सारे कामें किए हैं। जहाँ तक है मैं समझता हूँ कि कब्रिस्तान वगैरह के जो भी बहुत सारे वॉल कंपाउंड के काम उन्होंने बहुत सारे किए हैं। और हॉल भी बनाए रेवदंडे में, हाल ही में उन्होंने रेवदंडे में भी एक बहुत बड़ा हॉल बनाए मुस्लिम समाज के लिए। तो मैं चाहता हूँ कि बहुत सारे काम उनसे हो रहे हैं और भी इसके बाद भी वो काम करते रहे इसी तरीके से, और हम भी उनको इसी तरीके से मदद करते रहेंगे। और ये जो आज जहाँ हम लोग खड़े हैं, ये खंडाले की जो मस्जिद है, ये मस्जिद बहुत पुरानी शाही मस्जिद है, 400-500 साल पुरानी मस्जिद है। और यहाँ पे जो एक दरगाह है, ये दरगाह के जो बुज़ुर्ग है वो यहाँ पे रहते हैं, यहीं पे नमाज़ पढ़ते होंगे शायद, इसलिए उन्होंने उस मस्जिद को बनाया है। और मस्जिद के सामने एक बहुत बड़ा कब्रिस्तान भी है, जहाँ पे बहुत सारे कब्रें भी है। और ये मस्जिद बनाने का जो हमारे जो समझ में बात आई कि यहाँ के जो हमारे जो हिंदू समाज के कुछ लोग हैं, वो हमारे हिंदू समाज के जो लोग हैं, हमारे उनके ताल्लुकात थे उनसे अच्छे। उन्होंने हमको बार बार कहा कि खंडाले में जो एक मस्जिद है वो थोड़ा सा नादुरुस्त हो चुकी है, तो इसके लिए हिंदू समाज के लोगों के बोलने की वजह से इस मस्जिद का वापस रिपेयरिंग काम हो चुका है। और उन्होंने हमारे को बहुत सारी मदद की है। जहाँ तक मैं समझता हूँ कि इस मस्जिद का काम जब शुरू किया गया रिपेयरिंग का, अल्हम्दुलिल्लाह मस्जिद तो पुरानी पत्थर की बनी हुई है, उसका स्ट्रक्चर वैसा ही जुना ही है, सिर्फ हमने उसको रिपेयरिंग किया है। और रिपेयरिंग काम के लिए जितनी भी मदद थी, हमारे ये जो मस्जिद के सामने एक मकान है हमारे हिंदू भाई का, वो उन्होंने हमारे लिए सबसे पहले पानी का इंतज़ाम करवा के दिया। पानी यहाँ पे नहीं था, पानी का इंतज़ाम करके दिया। मस्जिद का काम रिपेयरिंग का पूरा होने के बाद में जब उसकी लाइट की ज़रूरत पड़ी, तो यहाँ पे लाइट का मीटर वगैरह न होने की वजह से उन्होंने अपने घर से लाइट दी। और कुछ महीने तक तो इस मस्जिद के अंदर हमारे हिंदू समाज के जो भाई हमारे पड़ोसी, उनके लाइट की वजह से इस मस्जिद के अंदर रोशनी आई है और उसकी वजह से हम नमाज़ पढ़ना आसान हुआ हमारे लिए। तो यहाँ पे जो अभी सिर्फ नमाज़ जो 5 वक्त की नमाज़ होती है, जब जुम्मा की जो नमाज़ होती है, वो हमारे अलीबाग शहर के मस्जिदों में, बड़ी मस्जिदों में होती है। यहाँ के लोगों के लिए ये बहुत बड़ी सहूलत की बात ये बनी है कि यहाँ के लोग अलीबाग में 5 टाइम की नमाज़ पढ़ने के लिए जा नहीं सकते थे। इसके लिए यहाँ पर उनके लिए एक आसानी हुई है कि अपना एक छोटा सा मस्जिद का एक बना है और उसके अंदर लोग नमाज़ अदा करते हैं। इसी के साथ और यहाँ के जो लोग हैं, ये हर साल यहाँ पे उरूस होता है बाबा का। तो हिंदू मुस्लिम जो हमारी जो प्रतीक है हमारी समाज के अंदर,
कि ये एकता है, एकजुट है। यहाँ के जितने भी हमारे हिंदू समाज के लोग हैं, हमारे हिंदू मुस्लिम एक जात एक साथ में रहकर सब भाईचारे के साथ में हम लोग सब काम करते हैं। तो मैं हमारे हिंदू भाई समाज का भी शुक्रिया अदा करता हूँ और आज बहुत बड़ी खेद महसूस करता हूँ कि हमारे महेंद्र शेठ दलवी साहब आज यहाँ नहीं आ सके और वो भी इसके बाद में वो आए। इसके लिए मैं उनके लिए भी ये करता हूँ कि वो भी आए करके गुजारिश करता हूँ कि हमारे महेंद्र साहब यहाँ पे एक बार विजिट दे करके। माझं नाव मुझफ्फर इरफान पल्लोकर आहे. मी अलिबागचा रहिवासी आहे. पण मला एक गोष्ट अशी म्हणायची, आम्हाला अभिमान वाटतो आहे का आज आमचे मुरुड आणि अलिबाग विधानसभाचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आम्हाला खूप भरपूर सपोर्ट केलेला आहे. आणि आज आम्ही गर्व होतो आम्हाला काही, आम्ही जर मुसलमान असू द्या किंवा दलित असू द्या, आमच्या पाठीमागे महेंद्र शेठ दलवी प्रत्येक वेळेला आमच्याकडे ते उभे आहेत. आणि आम्हाला या गोष्टीचा एवढा चांगला अभिमान आहे आणि गर्व आहे की आज आम्हाला त्यांनी फक्त खंडाला एवढेच फक्त त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला नाही आहे. त्यांनी आम्हाला आज आमची उर्दू शाळा असू द्या, आमचा अलिबागचा कब्रस्तानचा वाड असू द्या किंवा आमची शेड असू द्या, आज आम्हाला त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार केलेला आहे. आणि आमचं त्यांना एकच बोलणं आहे की आमचे जे हिंदू भाऊ आहेत आणि आम्ही मुस्लिम भाऊ आहोत, आम्ही दलित लोक आहोत, जेवढे पण आहेत आम्ही एकत्र त्यांना आम्ही दरवर्षी म्हणजे त्यांना विधानसभा असू द्या किंवा त्यांच्या पाठीशी आम्ही कंटिन्यू राहणार. फक्त त्यांना आमची एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं दरवेळेला. आणि महेंद्र शेठ दलवी जे आहेत ते गरिबांचे दाता आहेत. त्यांनी जे आज खंडालासाठी जे केलेलं आहे ते आज आम्हाला आमचे जे हिंदू भाऊ लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ही मशीद आपल्याला बनवायला पाहिजे. का बनवायला पाहिजे? कारण की आमचा जो भाऊचारा आहे ते एवढं चांगलं आहे. हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि आमचा भाऊचारा एवढं चांगला आहे की आमचा अलिबाग आजच्या कंडिशनला एवढा वर्षांनी पण आमचं सुखरूप आणि तन्मय आहे. म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. आणि हा जो काम झालेला आहे ते आम्ही कित्येक वर्ष सगळ्यांच्याकडे आम्ही धावलो पण आमचं कधी काम झालं नाही. पण महेंद्र शेठ दलवी यांनी आम्हाला पुढाकार घेऊन आणि वीरूभाई जे आहेत आमचे समीर पल्लोकर आणि आमचे अहमदभाई आणि माने साहेब यांनी पुढाकार करून आणि खंडाल्याचे सर्व जेवढे लोक आहेत त्या लोकांनी पुढाकार करून हे जे सांगितलं आणि या गोष्टीला महेंद्र शेठ दलवी यांनी पुढाकार घेऊन जे आमचं काम केलं, पुढाकार केला. आणि निधी आम्हाला माहीत नाही निधी काय असते काय नसते, पण महेंद्र शेठ दलवीकडे कधीही जा, आमदारांकडे ते आदरणीय आम्हाला आमचं काम करतात. बस आम्हाला हेच सांगायचं आहे. आणि मी हेच बोलतो का शेठ आमच्या पाठीशी तुम्ही कधीही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अलिबाग तालुका. मी या ठिकाणी महेंद्र दळवी साहेबांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी किती सुशोभीकरण केलेलं आहे. मग तो मुस्लिम समाज असू द्या ना तर दलित समाजाच्या गोष्टी असू द्या, आमदार साहेब तत्पूर्व याच्यावर लगेच कामं करून देतात लोकांची. आणि मी या ठिकाणी आमचा एक गोष्ट सांगू शकतो की मुरुड तालुक्यामध्ये 30 वर्ष आम्ही संघर्ष करत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी. तेही आमदारांनी ताबडतोब तो निर्णय घेऊन आज तेथे आमच्या स्मारकाला सुरुवात झालेली आहे. त्याच पद्धत मुस्लिम समाजाचं काम असेल तरी आमदार साहेबांनी हे तात्पुरतं 3 दिवसामध्ये हे आम्हाला पाठपुरावा करून हे निधी उपलब्ध करून हे सुशोभीकरण आपण या ठिकाणी पाहत आहात. माझं नाव समीर इरफान पल्लोकर. मी आमदार साहेबांचा कार्यकर्ता असून ज्या पद्धतीने इकडे गावातली लोक जी मुस्लिम बांधव आहेत जे शेठकडे गेलेले आणि त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला तर त्वरित शेठचा फोन आला की बाबा लवकरात लवकर 8 दिवसात मला हा काम व्हायलाच पाहिजे कारण रमजान महिना जवळ येतो आहे. त्यांची ती जी पाठपुरावा करण्याची जी पद्धत होती ती खूप चांगली वाटली आणि पहिल्यांदा हे सगळं काय बघायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे जे लोक बोलतात दमदार आमदार हे खरोखरच अतिशय सुंदर शब्द त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. तर आमची दरवेळी हेच इच्छा असेल की असा आमदार आमच्याबरोबर असावा आणि आम्हाला साथ द्यावी. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.